हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असाल। मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तशी तर ना रोजची सकाळ माझी एकदम पटकन आणि धावपळीची सुरू होती, माझीच नाही आपल्या सगळ्यांचीच। पण आजची सकाळ थोडीशी वेगळी होती कारण की गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे माझं चाललेलं आहे लोड संपवायचं, जे काही शिलाईचं काम आहे ते। तशा ना ऑर्डर घेणं मी ना 11 तारखेपासूनच पूर्णपणे बंद केलं होतं। पण काही जबरदस्तीच्या ऑर्डर्स, म्हणजे आता कसं होतं, रेग्युलर कस्टमर असतील ना तर त्यांना गणपतीला काही ड्रेस पाहिजे होते। 3-4 कस्टमर असे होते ज्या म्हटले की नाही मला पाहिजेच ड्रेस, काही पण कर पण मला ड्रेस दे। मग त्यांच्या मी 16 तारखेपर्यंत ऑर्डर घेतल्या होत्या, पण 16च्या नंतर मी कोणतीही ऑर्डर घेतलीच नव्हती कारण आम्हाला 21 तारखेला निघायचं होतं। त्यामुळे मग मी पूर्ण स्टॉप केला होता आणि तिथून मग आता शिलाईचं जे काही पेंडिंग ऑर्डर आहेत त्या कंप्लीट करायचं काम चालू होतं। आणि म्हणून मग कालचा पूर्ण दिवस कामात गेला। रात्री मला वाटते 11:30 वाजले मला कटिंग करता करता, आणि मग भांडी वगैरे काही धुतली नव्हती। मी कधीच असं भांडी ठेवत नाही, मला ठेवू पण वाटत नाही कारण दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचं म्हटलं ना इतका जास्त कंटाळा येतो। आदल्या रात्री 10-15 मिनिटात भांडी धुवून होतात, मग मला वाटतं तेवढं पटकन 15 मिनिटं गेली तर चालतील, पण आपलं धुवूनच झोपायचं। पण रात्री नाही झालं, रात्री तशीच ठेवली कारण इतकं डोळे जळजळ करत होते ना की नाही धुतली मी। शेवटी म्हटलं राहू दे, उद्या करते, काही नाही फरक पडत एखाद दिवस राहिली तर। आता रुद्रच्या पप्पांच्या मागं लागले मी, आता मला वाटतं महिनाभर झालं त्यांना सारखं सुरूच आहे माझं की मला डिशवॉशर पाहिजे करून। कारण कसं होतंय आता बघा, वॉशिंग मशीन घेतली तर माझं कपड्याचं काम म्हणजे मला अजिबात टेन्शनच राहत नाही। अगदी त्यांना ज्यावेळेस त्यांना असं वाटलं ना की माझे कपडे धुतले नाही, मी म्हटलं ना थांबा लगेच धुवून देते, तर मग मी 15-20 मिनिटाचा जो काही टायमर आहे ना तो लावते आणि पटकन कपडे धुवून घेते त्यांची। अगदी 10-15 मिनिटं बाहेर सुकावली की लगेच सुकतात, कारण की 90% तरी मशीनला सुकतात, त्याच्यामुळे मग बरं वाटतंय मला ते। नाहीतर मग पहिलं काय व्हायचं ना, माझं लग्न झालं होतं त्यावेळेस सारखं मग याच गोष्टीवरून ना वाद व्हायचे, कपडे सुकले नाही हे असं तसं। पण आता माझी मशीन घेतल्यापासून ना आता मला तसा म्हणजे नाहीच, आमच्यात असं बोलणंच झालं नाही की माझे कपडे सुकले नाहीत किंवा माझे कपडे धुतले नाही वगैरे। कारण मी 2 दिवसातून जरी मशीन लावली ना तरी पण म्हणजे व्यवस्थित धुतल्यानंतर काहीच नाही, धुतलं की अर्ध्या-1 तासात कपडे घालायसाठी रेडी राहतात। पण भांड्यांचं तसं नाहीये, भांडी धुवावीच लागतायत आणि चाललंय म्हणजे ते म्हणतायत की बाई लावून घे, बाई लावायला बाई भेटतच नाहीये आणि त्यामुळे मग आता काय करावं काही समजत नाही। आणि कसं होतं ना आपलं लहान लेकरू आहे त्याच्यामुळे भांडी पडतच राहतात, असं नाही ना की बाई लावली सगळे एकदमच धुवून घेतले। तर आता गावाकडून आली ना जर डिशवॉशर नाही घेतला तर मग भांड्याला बाई लावणारच आहे। पण माझी इच्छा आहे की डिशवॉशर घ्यावं। तुमच्यापैकी कोणाकडे जर असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं राहतं वापरायला, म्हणजे परत पश्चाताप नको व्हायला की डिशवॉशर घेतला आणि मला पश्चाताप झाला की उगाचच कशाला घेतला। कारण की बऱ्याचशा वस्तू आपण घेतो खूप महागड्या। आता हा मोबाईलच समजा, आता ज्याच्यातून मी हा व्हिडिओ बनवते ना तो मोबाईलच बघा, आता 80,000चा मी मोबाईल घेतला, पण आता मला वाटतंय पश्चाताप होतोय की असं वाटतंय उगाचच घेतला। कारण की आधीच्या मोबाईलमध्ये पण माझं जसं दिसायचं ना तसंच दिसतंय याच्यामध्ये पण, आणि याच्यामध्ये उलट मला डल क्लॅरिटी वाटते, एवढी काही अशी खास क्लॅरिटी वाटत नाही। आता बघूयात गावाकडे गेलं ना की मी याच मोबाईलमधून शूट करणार आहे, तर गावाकडची क्लॅरिटी कशी येते या मोबाईलमध्ये ते मी बघेन। तर असं मग कसं होतं ना पश्चाताप होतो, काही वस्तू आपण घेतो आणि पश्चाताप होतो, तर तसं नको व्हायला। तर रात्री माझा किचन ओटा सुद्धा पुसायचा राहिला होता, मी तशीच उठले आणि झोपायला गेले, इतकी जास्त थकले होते। मग आता चहा सुद्धा बनवावंसं वाटत नाही, किचन जर थोडा जरी पसारा पडला असेल ना तरी पण नाही, अगदी पाणी पण नाही गरम करावंसं वाटत। तर हे जे गरम पाणी पिण्याचं मी खूप दिवस झालं तुमच्या सोबत ना असा ब्लॉग माझा शूट केलाच नाही डेली रुटीनचा, ज्याच्यामध्ये मी काही खाते पिते असं काही सांगितलंच नाहीये। तर माझं पहिल्यापासून ज्या ताई ब्लॉग बघताय त्यांना माहीतच आहे, मी पहिल्यापासून सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिते कंटिन्यू, कधीही नाही। आता मला वाटतं 2-3-4 महिने झाले असेल मी एका पण ब्लॉगमध्ये मी गरम पाण्याचं दाखवलेलं नव्हतं, पण आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दिसलं, तेही सकाळी साफसफाई राहिल्यामुळे मग ते दिसलं, नाही तर मग एवढ्या सकाळचं मग नाही शूट करणं होत माझ्याच्याने। मी काय करते पटकन उठते, चहा नाश्ता सगळं हे काय आहे ना डेलीचं ते आवरते, मग लगेच शिलाईच्या कामाला लागते। पण आज नेमकं हे शूट झालं, तर मी कंटिन्यू गरम पाणी पिते, मग ते कोणताही सीझन चालू असू दे, मला आता सवयच लागली। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की गरम पाणी पिलं ना की तब्येत बारीक होते अजून जास्त,
तर असं काहीच नाहीये, मला थोडासा सर्दीची ॲलर्जी आहे. तशी मला सर्दी येत नाही, पण माझ्या नाकामध्ये वळवळ करत राहतं सारखं, घशात वगैरे असं म्हणजे सर्दी आल्यासारखं सारखं खावखव असं म्हणतो ना आपण, तर तसं होतं. त्याच्यामुळे मग मी कंटिन्यूअस गरम पाणी पिते. आणि आता माझी तब्येत ना इतकी काही जास्त मला खराब वाटत नाही, बऱ्यापैकी म्हणजे ठीकठाक आहे. जास्त पहिल्यासारखी बारीक नाही वाटत. तरी सुद्धा मला सारख्या कमेंट येत राहतात की म्हणजे कालच्याच परवाच्या एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट आली होती की वाळक्या बोंबलाला अशी कपडे नाही चांगले दिसत. तर बघा, कपडे कसे घालायचे, काय घालायचे, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि मला आवडतं, मला जीन्स आणि टी शर्टमध्ये जेवढा कम्फर्ट वाटतं ना तेवढं ड्रेसमध्ये वाटत नाही, साडीमध्ये वाटत नाही, जेवढं मला जीन्स आणि टी शर्टमध्ये वाटतं. कारण की पूर्ण म्हणजे खूप मस्त वाटतं मला त्याच्यामध्ये, जास्त कम्फर्टेबल वाटतं. पण बायका असतात काही काही ज्या अशा कमेंट करतात, तर ठीक आहे. पण आता मी इतकी बारीक आहे असं मला वाटत नाही, कारण की चांगली आहे तब्येत. वजन पण माझं आता जास्ती आहे, पहिल्यासारखं नाहीये. तर आता आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं स्किन केअरचं पण दाखवते. तर हे जे काही लिप सिरम आहे आणि मॉइश्चरायझर, तर एवढंच माझं सकाळचं स्किन केअर आहे. लिप सिरम ना लावलंच पाहिजे असं मला वाटते. मी आधी नव्हते वापरत, पण तुमचे जर ओठ काळे असतील किंवा जास्तच असे ना सुरकुत येतात बघा अशा, तर तसं वाटत असेल ना ओठांना, तर सिरम वापरलंच पाहिजे, कारण खूप छान ओठ राहतात त्याने. मला तशी गरज नाही, पण आता सवय लागली तर मग मी ते कंटिन्यू करते. जास्त महाग नाहीये, मला वाटते 300 रुपयाच्या आसपास आहे, पण वर्षभर तरी जाईलच, लगेच संपणार वगैरे नाही. बॉटल जरी छोटीशी दिसत असेल तरी सिरम इतकं लागत नाही ओठांसाठी, अगदी थोडंसं लागतं. घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला तिथे लिंक भेटून जाईल. खरंच खूप छान आहे, कारण की द नॅचरल वॉश या कंपनीचे म्हणजे या ब्रँडचेच मी सगळे प्रोडक्ट वापरते. त्यानंतर हे रोजमेरी वॉटर, तर याची सुद्धा ना मला बऱ्याच जणांनी लिंक वापरली, तर याच्याचमुळे मला असं वाटतं माझी केस गळती थांबलेली आहे. पूर्ण नाही थांबली, पण खूप फरक पडतो रोजमेरी वॉटरचा. पाहिजे असेल ना ह्याची पण लिंक मी देऊन देईल. आणि मी खूप दिवस झाले वापरते बघा, आता अर्धी बॉटल झालेली आहे, आता अर्धीच उरलेली आहे. तर हे दोन्ही लावलंच पाहिजे. किंवा तुम्ही म्हणजे फेस सिरम सुद्धा वापरू शकता. फेस सिरमनं पण ना पिगमेंटेशन असेल किंवा रिंकल्स अशा आलेल्या असतील ना स्किनवरती, म्हणजे थोडं एज झालं ना की आपल्याला हे कंटिन्यू केलंच पाहिजे असं मला वाटतं. 30+ वाल्या बायकांनी तर हे केलंच पाहिजे, कारण की नंतर आपली स्किन ना थोडीशी अशी डल डल दिसत जाते किंवा रिंकल्स येत राहतात. आता फेशियल करणं तर आपल्याला सारखं शक्य नाहीये, त्यामुळे मग जेवढं शक्य आहे तेवढं घरच्या घरी करायचा तर प्रयत्न केलाच पाहिजे आपण. कारण आपण असं ठरवतो बघा, आता बघा सेलिब्रिटीज बघा, अगदी 60-70 वय झालं तरी सुद्धा अगदी कॉलेज गर्ल दिसतात, आणि आपल्या इकडच्या बायका त्याच एजच्या बघा चेहरे कसे दिसतात. तर हा जो काही फरक आहे ना, तर तो आपण स्वतःच करून घेतो. आपण पण थोडंसं स्किन केअर व्यवस्थित ठेवलं ना तर असं होत नाही. मलाही आधी सवय नव्हती, पण आता ह्या सगळं युट्यूब, हे सोशल मीडिया, नंतर हे प्रमोशन्स, कोलॅबरेशन, याच्यामुळे आता ना मला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात, ज्या की मला आधी वाटायचं उगाचच आपण करतोय, उगाचच पैसे वेस्ट घालवतोय असं वाटायचं. जिथे आता मला असं वाटतंय की हे केलं पाहिजे. रुद्रच्या पप्पांना पण मी एक सिरम लावते, द नॅचरल वॉश यांचंच आहे. त्यांच्या पण चेहऱ्यावरती ना तसंच असे ह्याच्यासारखं येतं, म्हणजे पोळ्या पोळ्या येतात बारीक, पिगमेंटेशन जसं असतं ना वांगा टाईप, तर तसं होतं. मी क्रीम लावली कंटिन्यू की जातं, परत थोड्या दिवसांनी परत येतं. मी म्हणते त्यांना तुम्ही लावत जा रोज, त्यांना रोज स्वतःच्या हाताने लावायची नसते. त्यांना वाटते की मी मसाज करावा, कारण सिरम लावलं ना की आपल्याला थोडा वेळ मसाज करावाच लागतो. सिरम पूर्णपणे काही क्रीम लावल्यासारखं होत नाही, त्याला थोडासा मसाज एक 5-1 मिनिटं तरी द्यावाच लागतो सिरमच्या नंतर. चला आता स्किन केअर झालं, केसवरती टांगली की झाली मी तयार कामासाठी माझ्या. कारण आता दिवसभर माझं काम सुरूच राहणार. आता काय मला दिवसभर चेहऱ्याकडे बघायला वेळ नसतो किंवा तोंड सुद्धा धुवायला वेळ नसतो. त्याच्यामुळे आता म्हटलं मशीन लावते आणि माझ्या कामाला लागते. तर मशीन मी इथं ना बाथरूममध्येच ठेवली. हिला आतमध्ये कशी घातली ना आमचं आम्हाला माहीत, कारण इतके छोटे बाथरूम आहेत ना की मी आतापर्यंत एवढे छोटे बाथरूम कुठेच बघितले नाही, इतके जास्त छोटे आहेत. आणि त्यामुळे आम्हाला मशीन आतमध्ये ठेवताना खूप प्रॉब्लेम झाला. मशीन घेऊन ना मला म्हणजे खूप छान वाटतंय की मशीन घेतली खरंच. आणि आता माझं डिशवॉशर घ्यायचं सुद्धा चाललंय. रिटर्न गावावरून आले ना मी ह्यांना मागं लागून घ्यायलाच लावणार. जास्त महाग तर बघा डिशवॉशर नाहीये, पण मला असं वाटतंय की नंतर असं बऱ्याच मी रिव्ह्यू ऐकलेत की डिशवॉशर काही कामाचं नसतं वगैरे. पण मला असं वाटतंय की कामवाली लावण्यापेक्षा मग आपलं डिशवॉशर घेतलेला काय फरक पडतोय ना. तर आता दोन्हीत कोणतं चांगलं आहे ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर याच्याविषयी काहीच आयडिया नाहीये. तर बघा आता माझं स्किन केअर झालं, खाऊन पिऊन झालं, नाश्ता झाला, आणि हा माझा काल रात्रीचा राडा आहे.
काल रात्री सगळे फायनल ड्रेस कटिंग झालेत. आता याच्यानंतर मी कोणतंही कटिंग करणार नाही ना, काही नाही. आजच्या एका दिवसात हे सगळं शिवून झालं की मग संध्याकाळी सगळी पार्सल पॅक करून निघून जातील आणि मग मी पुढचे 2-3 दिवस मोकळी माझं करायला, जसे माझे ब्लाऊज शिवायचे आहेत, त्यानंतर साड्या पिको फॉल करायच्या, म्हटलं थोडंसं फेशियल क्लीनअप, हेअर कट, हेअर कलर, म्हणजे असं थोडं स्वतःचं काही ना काही करूया असं माझं चाललंय. एक दिवस त्याच्यासाठी देऊन एक दिवस ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी. ड्रेस पण शिवून न्यायचे आहेत मुलींना, जाऊबाईंच्या, कारण त्यांना म्हणजे मी गावाकडून चालली ना की त्यांना पण वाटतं की आमच्यासाठी नक्की काहीतरी आणणार. म्हणजे आपण कसं, मी पण लहान होते त्यावेळेस कोणी आमचं असं दुसरीकडून यायचं असेल तर आपण कसं असं वाट बघत बसतो की माझ्यासाठी नेमकं काही ना काही आणतील. तर अशी वाटतं मुलींना, मुलांपेक्षा जास्त मुलींना असं वाटतं. आणि त्यांना पण रोज बघतात ना माझे व्हिडिओ, तर बऱ्याच मला कमेंट येतात की तुझे घरचे तुझे व्हिडिओ बघतात का, तर रोज डेली बघतात आणि व्हिडिओ बघून झाला की मग आम्हाला कॉल करतात. आमचं सिल्वर प्ले बटन आलं होतं, व्हिडिओ बघितला आणि लगेचच फोन केला आम्हाला दाखवा व्हिडिओ कॉलवरती वगैरे. तर सगळे बघतात, माझे सासू सासरे सगळे बघतात आणि सगळ्यांना आवडतात. त्यामुळे मला बऱ्याचशा कमेंट येतात की तुझ्या घरचे बघतात का, तर हो बघतात, व्हिडिओ बघतात सगळं. म्हणजे त्यांना माहित होतं व्हिडिओ थ्रू, तरीही मला व्हिडिओ कॉल करून परत त्याच गोष्टी बघतात, असं आहे. आणि मला सपोर्ट करतात, असं काही नाही. आधी मी गावाला जायचे ना तेव्हाच थोडेसे लाजायचे, मागच्या वेळी बऱ्यापैकी कॉन्फिडंट होते ते, म्हणजे बोलत होते. आता यावेळेस आपण बघूयात कसं आहे घरचं वातावरण, कारण की बऱ्याच वेळा लाजतात, पण आता थोडेसे म्हणजे धीट झालेत असं मला वाटतंय. आता गेल्यानंतर बघूयात कसे अजून होत आहेत रिॲक्ट. फर्स्ट शिफ्ट असली ना की मी दिवसभर काम करायला मोकळे असते, कारण सकाळचं रुद्रासाठी माझ्यासाठी काहीतरी बनवायचं. आता संध्याकाळी फर्स्ट शिफ्ट असली की मग काहीतरी चांगलं बनवावं लागतं. पण आज भाजीला म्हटलं आता गावाकडे जायचंय, म्हटलं कशाला भाजीला भरा, म्हटलं जे आहे ना ते संपवून टाकूया फ्रीजमधलं, कारण 10-11 दिवसाची सुट्टी काढली आम्ही. तर मग फ्रीज वगैरे बंद करून जायचं असं चालू आहे. मग बघूयात आता कसं होतंय. तर मग इथं म्हटलं आता बेसनच करते, आणि गवारीची शेंग आणि घेवड्याची शेंग आहे ती मग पुढचे 2 दिवस वापरता येईल. म्हणून मग आज संध्याकाळी जास्त भूक नव्हती, तर मग ते म्हटले बेसन कर. आणि नवीन कढई आणली होती, तिचं मला उद्घाटन करायचं होतं की ह्याच्यात मध्ये कसं नेमकं लागती टेस्ट, मला बघायची होती लोखंडाच्या कढईमध्ये. म्हणून मग मी इथं बेसन करायचं ठरवलं. बेसन ना छान झालं, टेस्ट तर खूप छान होती, पण काळा रंग बघून रुद्राचे पप्पा म्हटले काय काळपट केले, मला नको. आणि नंतर खायला लागले ना म्हणतायत वाव कसली मस्त टेस्ट लागती. तर लोखंडाच्या भांड्यामध्ये ना थोडंसं काळ्या होतातच बरं का भाज्या, आपण असं नाही म्हणू शकत की काळपट झाले. त्यांना खूप आवडली टेस्ट, मलाही टेस्ट खूप आवडली, फक्त थोडासा रंग चेंज झाला होता. पिवळं जसं बेसन दिसतं तसं एवढं दिसत नव्हतं. आता जेवण वगैरे झालं होतं 9 वाजेपर्यंत, आणि एक अर्जंट ऑर्डर होती, अर्जंट नव्हती, 2-3 दिवस झाला आली होती रुमालाची. आणि असे छोटे ऑर्डर असतील ना, रुमालाचे म्हणा बटव्याचे म्हणा, ते मला घ्यायला काहीच वाटत नाही, कारण एक 10 ते 15 मिनिटात मग हे शिवून होतं. तर मग हाच रुमाल मी तर पैठणीचा रुमाल त्यांना तयार करते मी. मला पण शिवायचे आहेत गावाकडे न्यायला, लग्नात आता लागतील, मग मला माझ्यासाठी पण शिवायचे आहेत. म्हटलं माझं नंतर बघते, आधी हा कंप्लीट करू झोपायच्या आधी, म्हणून मग हा करायला मी इथं घेतलाय. आता कालच्या मंगळागौरीच्या व्हिडिओमध्ये मी बघा म्हटले की आम्हाला म्हणजे मंगळागौर काय असते माहित नाही. बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की गावाकडे सगळ्यांना माहित असतं, तर मला असं नाही वाटत. मी आता गावाकडे जाईल ना त्यावेळेस बघा मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न करेन. मंगळागौर हे नाव तर आता सगळ्यांनाच माहित झालंय, कारण टीव्हीमुळे पिक्चरमुळे ते बघून माहित झालंय. पण ते नेमकं काय असतं, कसं करतात, आमच्या इकडे होतं का, तर ते मी तुम्हाला गावाकडे गेले ना सविस्तर दाखवते. कारण की गावाकडे होत असेल, पण मी जिथे राहते ते एकदम जास्तच खेडवळ गाव आहे. आणि खरं तर मी दाखवेनच तुम्हाला, शूट करेनच की माहित आहे का माझ्या आईचं वगैरे सगळ्यांचं. म्हणजे असं बघूयात आता गावाकडे गेल्यानंतर कसे शूट होत आहेत ब्लॉग, त्याच्यावरती डिपेंड आहे आता, किंवा मग कसा टाइम भेटतो त्याच्यावरती पण डिपेंड आहे. तर चला आता आवरलं होतं बऱ्यापैकी, आणि रात्रीच्या जेवणाला जास्त भांडी नव्हती, अगदी 2-4च भांडी होती. मला बाहेर भांडी धुवायचा इतका कंटाळा येतो ना, बेसिनमध्येच धुवायची सवय झाली पहिल्यापासून, पण हिथं धुताच येत नाही, कारण बेसिन आहे एवढंसं छोटंसं, त्यात नळ आहे ते एकदम पुढे, ती नळ चालू केला की सगळं पाणी माझ्या अंगावर, नाही तर मग ते खाली. आणि किचन ओटा पण इतका उंच आहे ना की मला ते नाही बरोबर इथं भांडी धुता येत. मग अशी 2-4 भांडी असतील ना तर मग मी घेते धुवून, मग ऑप्शन नाही माझ्याकडे. मग तेवढे 2-4 भांडी न्या बाहेर, परत धुवा, परत तिथलं साफ करा, खराट्यानं घासा, मग ते लय होतं. मग 2-4 असतील तर मला पहिल्यापासून मला बेसिनमध्येच जास्त भांडी धुवायला आवडतात. आणि जाऊ दे आता काय, थोड्या दिवस आता इथं आहे तोपर्यंत करायचं थोडंसं कॉम्प्रोमाइज. आणि बऱ्याच मला कमेंट येतात बरं का, प्रत्येक व्हिडिओला एकतरी कमेंट असते की किचन ओटा खूप उंच आहे का,
तर खूप नाही तर जरा जास्तच उंच आहे. चपाती करताना तर माझ्या छातीला असं म्हणजे जे काही कढईत काय आहे ना ते पण मला खाली उभा राहिलं की दिसत नाही. मी स्टँडवरती उभा राहते खाली आणि मग मला ते दिसतं. ठीक आहे, पण आपलं घर थोडंसं मोठं होतं. माझा पसारा तुम्ही बघताय शिलाईचा कसा आहे. घर मोठं आहे त्याच्यामुळे मी आसरून पसरून काम करू शकते घरात. तेच माझ्यासाठी छान आहे. तसंही मला किचनचं एवढं जास्त अट्रॅक्शन नाही आहे. स्वयंपाक करा, खावा पिवा एवढंच काय तो माझा किचनशी संबंध आहे. मला इतकं जास्त म्हणजे किचनचं नाहीच वेड. आपलं 2 टायमिंगचं जेवण बनवा आणि खावा इथपर्यंतच. तर चला आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. बाय बाय.